नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विकास करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी विशाल गवळे. आज आपण यूट्यूबचं नवीन चॅनल चालू केलेलं आहे आणि त्या चॅनलमार्फत मी आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर या सर्व गोष्टी शिकवणार आहे. तर सर्वात अगोदर आज आपण बघणार आहोत इंग्लिशच्या बेसिक कन्सेप्ट. आज सुरुवात आपण करणार आहोत इंग्लिशची बेसिक कन्सेप्ट. कोणतीही गोष्ट सुरू करायची म्हटलं तर अगोदर त्याच्या बेसिक त्याच्या मुळापासून जर आपण केलं तर ती गोष्ट आपल्याला शिकता येते. बरोबर आहे. जर आपण गाडी शिकतोय, आपल्याला स्टेअरिंगच पकडता येत नाही आणि आपल्याला गिअर टाकता येतोय, तर आपण गाडी शिकू शकतो का? नाही. तर आपल्याला बेसिक नॉलेज, संपूर्ण गोष्टींचं बेसिक नॉलेज माहिती पाहिजे. त्याच पद्धतीनं आपण इंग्लिशची सुद्धा काही बेसिक कन्सेप्ट आहे. डायरेक्टली आपण एखादा टेन्स चॅप्टर घेतला आणि टेन्स चॅप्टर केला म्हणजे आपला बेसिक आपल्याला इंग्लिश जमली असं काही नाही. किंवा वर्ब शिकलो आपण, वर्ब शिकल्यानंतर आपल्याला संपूर्ण इंग्लिश जमली असाही काही भाग नाही. बरोबर आहे. तर आपण सर्वात अगोदर सुरुवात करूया बेसिक कन्सेप्ट, इंग्लिशच्या बेसिक कन्सेप्ट. आता आपल्या अवतीभोवती किंवा आपण स्वतः इयत्ता 5वीपासून ते आतापर्यंत इंग्लिश ग्रामर शिकत आलेलो आहे. तिथेही आपल्याला काही बेसिक गोष्टी शिकवण्यात आलेल्या आहेत, पण त्या बेसिक गोष्टी आता लक्षात नाही. बरोबर आहे. काही असे विद्यार्थी आपल्याला आपले चॅनल आज बघतील की ज्यांचं बेसिक चांगलं आहे, तर त्यांच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आणखी क्लिअर होतील. आणि ज्यांना नवीन स्टार्ट करायचं आहे की इंग्लिशची आपण सुरुवात कुठून करावी, त्यांच्यासाठी हे लेक्चर कसं असेल, उपयुक्त ठरेल. तर चला मग आज आपण सुरू करूया बेसिक कन्सेप्ट. आता बेसिक कन्सेप्टमध्ये सर्वात अगोदर आपण काय बघणार आहोत? वर्ब. कारण इंग्लिशमध्ये सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट असेल तर ती असते वर्ब. बरोबर आहे. वर्ब म्हणजेच काय? क्रियापद. आता मराठीतील व्याकरणामध्ये वर्बला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. आता क्रियापदानुसार आपला पूर्ण सेंटेन्स, पूर्ण वाक्य पूर्ण होतं का? नाही. आता मी बोलतोय, मी तुम्हाला शिकवणार आहे. बरोबर आहे. तर वाक्य कोणतं झालं आपलं? शिकवणार आहे. हे काय झालं आपलं? क्रियापद झालं. काय झालं? क्रियापद. पण ते क्रियापदच आपण नष्ट केलं किंवा ती क्रियापद आपण बोललोच नाही. मी फक्त म्हणतोय तुम्हाला की मी तुम्हाला. बरोबर आहे. मी तुम्हाला. यावरून तुम्हाला काही वाक्य कळतंय का? तर नाही. त्याच पद्धतीने इंग्लिशचं असतं. इंग्लिशमध्ये एक वर्बशिवाय पूर्ण सेंटेन्स कधीही तयार होऊ शकत नाही. वर्बशिवाय सेंटेन्स तयार होऊ शकत नाही. हे अगोदर लक्षात ठेवा. वर्ब इंग्लिशमध्ये इतका महत्त्वाचा म्हणजे वर्बला इंग्लिशचा आपण आत्मा म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे. आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये आपला आत्मा आता म्हणतात मायथॉलॉजीनुसार. बरोबर आहे. एक एनर्जी आहे, त्याला आपण आत्मा असं म्हणू शकतो. तर त्या आत्म्यानुसार आपलं शरीर काय होतं? चालतं. तो निघून गेला म्हणजे आपलं शरीर बंद पडतं. त्याच पद्धतीने इंग्लिशचाही आत्मा कोण आहे? वर्ब आहे. आता असं का? इंग्लिशचा आत्मा वर्ब का? तर वर्बशिवाय कुठल्याही सेंटेन्स हा पूर्ण होत नाही. वर्बशिवाय कुठलाही सेंटेन्स काय होत नाही? पूर्ण होत नाही. आणि वर्ब हा त्यामुळे इंग्लिशमध्ये काय आहे? खूप महत्त्वाचा आहे. वर्ब असेल तर आपल्याला काळ ओळखता येईल, सेंटेन्सचा टेन्स ओळखता येईल. बरोबर आहे. पण जर वाक्यामध्ये, एखाद्या सेंटेन्समध्ये जर तुम्हाला वर्बच नसेल तर त्या सेंटेन्सचं तुम्हाला टेन्स ओळखता येणार नाही. तर चला बघूया मग आपण. तर वर्बचे सर्वात अगोदर मूळ आहेत 4 फॉर्म. किती? मूळ फॉर्म किंवा पुस्तकी भाषा जर आपण म्हटलं तर किती फॉर्म पडतात? 4 फॉर्म पडतात. मग त्या 4 फॉर्म म्हटलं तर आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी, बरोबर आहे, आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी वर्बचे किती फॉर्म केले? 5 फॉर्म तयार केले. किती फॉर्म तयार केले आपण? 5 फॉर्म केले. आता 5वा फॉर्म तयार केला म्हणजे 5व्या फॉर्मला असं खूप काही आपण त्यामध्ये बदल केले, चेंजेस केले वर्बचे, असं काही नाही. तर V1चा जो आपला V1 आहे, बरोबर आहे, वर्बचा जो पहिला फॉर्म आहे त्याला फक्त यस किंवा इयस हे आपण जोडलं की आपला काय होतो? वर्बचा 5वा फॉर्म तयार होतो. ठीक आहे. तर चला आपण बघूया. सर्वात अगोदर वर्बचे किती फॉर्म असतात? 4 फॉर्म असतात. जर तुम्हाला एक्झाममध्ये एखाद्या याच्यामध्ये जर विचारले गेले, बरोबर आहे, परीक्षेमध्ये, तर तुम्ही काय लिहिणार? वर्बचे किती फॉर्म असतात? तर 4 फॉर्म. पण आता आपल्याला समजून घ्यायचं आहे
बरोबर आहे. आपल्याला वर्ब बेसिक कन्सेप्ट बघायचे आपल्याला टेन्स यावरती पूर्ण टेन्स चॅप्टर यावरती डिपेंड आहे. बरोबर आहे. तर आपल्याला सर्वात अगोदर बघायचं आहे की वर्बचे तर मूळ 4 फॉर्म पडतात, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण काय केलेलं आहे, वर्बचा 5वा फॉर्म तयार केलेला आहे. तर चला आपण बघूया वर्बचे 5 फॉर्म हे कसे असतात. तर सर्वात अगोदर बघा V1, V2, V3, V4 आणि V5. V1 जो असतो तो वर्बचा पहिला फॉर्म असतो, V2 वर्बचा दुसरा फॉर्म, V3 वर्बचा तिसरा फॉर्म, V4 हा जो आहे तो सुद्धा V1लाच ING लागून, काय म्हणतोय मी, V1लाच ING लागून तयार झालेला काय V4 आहे. आणि त्यानंतर V5 काय S किंवा ES हे प्रत्यय लागून काय झालेला आहे, आपला V5 तयार झालेला आहे. तर आता सर्वांच्या मनात एक प्रश्न पडला असेल की सर V5 आपण तयार केला आपल्या समजण्यासाठी आपल्या, हे तर बरोबर आहे, पण S किंवा ES हे नेमकं कोणत्या वर्बला जोडायचं हे अजून आम्हाला कळालेलं नाही. तर बघा, ज्या वर्बच्या शेवटचा अक्षर S, CH, SH, O किंवा X, काय म्हणतोय मी, ज्या वर्बचा हा मूळ वर्ब, बरोबर आहे, या वर्बचा शेवट S, CH, SH, O किंवा X या अक्षरांनी त्यांचा जर शेवट होत असेल तर त्यावेळेस तिथे काय जोड लावतात, ES, हा काय जोडतात, शेवटी ES लावतात. आणि हे अक्षर सोडून इतर प्रत्येक वर्बच्या शेवटी कुठलेही अक्षर आले तर त्यांना फक्त काय लावतात, S लावतात. ठीक आहे. चला बघूया, तुमच्यासाठी उदाहरण घेऊन आलेलो आहे. तर सर्वात अगोदर बघा सेव, बरोबर आहे. सेव म्हणजे वाचवणे, सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. मी आज पैसे वाचवले. ठीक आहे, बरोबर. काय वाचवले म्हणजे काय झालं, आपलं क्रियापद. सेव म्हणजे काय झालं, क्रियापद झालं. तर बघा आता सर्वात अगोदर V1 फॉर्म बघा, सेव. V2 झाला याचा सेव्ड, V3 झाला सेव्ड, V4 झाला सेविंग. V4 काय झालं याचा सेविंग. काय झालंय तुम्हाला काय दिसतंय की सेव ॲज इट इज आहे, फक्त याला काय जोडलेलं आहे, ING जोडलेला आहे. हा झाला त्याचा ING फॉर्म म्हणजेच V4. आणि त्यानंतर V5 कसा तयार झाला त्याचा, सेव्हला फक्त काय लागलं समोर, S लागला. आता S का लागलं, कारण याच्या शेवटी काय आलेला आहे, E आलेला आहे. मग E आलेला आहे तर यापैकी एखादा अक्षर आहे का, नाही. त्यामुळे आपण प्रत्येकी याला काय लावू शकतो, S लावू शकतो. त्याच पद्धतीने दुसरं बघा, आस्क, आस्क्ड, आस्क्ड, आस्किंग आणि आस्क्स. आता 3 नंबरवर आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट जर तुम्ही निरीक्षण केली असेल तर ती दिसेल तुम्हाला. एकदा मी सांगतो तुम्हाला. बघा, V1 ब्रेक, ब्रोक, ब्रोकन, त्यानंतर V4 येतो त्याचा ब्रेकिंग आणि V5 येतो त्याचा ब्रेक्स. काय आला V5 त्याचा ब्रेक्स. तर यामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर V2 आला ब्रोक आणि V3 आला ब्रोकन. ठीक आहे. आणि या अगोदर जे तुम्ही बघितले तर इथं सेव्ड सारखा होता, V2 आणि V3 कसे होते, सारखे होते. तर काही असे क्रियापद आहेत की ज्याचा V2 आणि V3 काय असतो, चेंज होत असतो. आणि बऱ्यापैकी अशी क्रियापद असतात किंवा बऱ्यापैकी असे वर्ब असतात की ज्यांचे V2 आणि V3 हे फॉर्म कसे असतात, सारखेच असतात. त्यामुळे तुम्हाला वर्बचे फॉर्म पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आता बघा, त्याच पद्धतीने बघा, स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग, स्पीक्स, कॉल, कॉल्ड, कॉल्ड, कॉलिंग, कॉल्स, पुश, पुश्ड, पुश्ड, पुशिंग आणि पुशेस. आता इथं तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर बघा, आपल्या जो आपला V1 आहे, V1चे शेवटचे जे अक्षर आहे ते SH या शब्दांनी काय झालेले आहेत, ते त्याची एंडिंग झालेली आहे. तर हे बघा, इथं तुम्हाला SH हा दिसून येईल, बरोबर आहे. इथं काय तुम्हाला SH हा दिसून येईल आणि या SH मुळे काय झालं, इथं ES हा प्रत्यय लागला. ते काय लागला, ES इथे लागला. इथपर्यंत तुम्हाला कळालं. ठीक आहे. तर काय बघितलं आपण, बेसिक कन्सेप्टमध्ये सर्वात अगोदर वर्ब शिवाय कुठलाही सेंटेन्स तयार होऊ शकत नाही. इथपर्यंत तुम्ही कळालं. वर्बचे मूळ 4 फॉर्म पडतात. ठीक आहे. जर आपल्याला एक्झाममध्ये विचारलं तर 4 असतात, पण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आता सध्या आपण काय करतोय, 5वा फॉर्म तयार केला. V1, V2, V3, V4, V5. V1 सेव, V2 सेव्ड, V3 सेव्ड, V4 सेविंग. बरोबर आहे. सेवला काय झालं, ING लागला, V4 झाला. सेवला S लागला, काय झाला,
V5 झाला. ठीक आहे, ह्या झाल्या बेसिक गोष्टी. आता खाली मी काही तुम्हाला सेंटेन्सेस दिलेले, मग या सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला वर्ब कळतो का हे लक्षात हे बघा बरं एकदा. तर सर्वात अगोदरचं आहे बघा, शी इज गोइंग टू स्कूल. काय, शी इज गोइंग टू स्कूल. आता जे नवीन विद्यार्थी आहेत ते 90% विद्यार्थी काय सांगतील की इथं वर्ब आलेला आहे फक्त गोइंग. काय सांगतील ते की वर्ब कोणता आलेला आहे, गोइंग आलेला आहे. पण इथं वर्ब गोइंग नाही, तर वर्ब हा आलेला आहे इज गोइंग. काय आलेला आहे, वर्ब इज गोइंग. आता तुम्ही म्हणाल सर आता तुम्ही इतक्या वेळचे तर सांगतायत की V1 V2 V3 V4 V5, आम्हाला इज गोइंग वगैरे तर तुम्ही सांगितलंच नाही, बरोबर आहे. तर ही कन्सेप्ट आपल्याला लगेच बघायची आहे. त्या अगोदर दुसरं वाक्य बघा, ही लुक्स ॲट बोर्ड. काय म्हणतोय, ही लुक्स ॲट बोर्ड म्हणजे तो काय करतोय, बोर्डकडे बघतोय. मग इथं काय तुमचं लुक्स, लुक्स काय झाला तुमचा वर्ब झाला. मग लुक्स म्हणजेच काय झाला, तो V5 झाला. ठीक आहे, लुक्स हा काय झाला तुमचा V5 झाला. ठीक आहे, आता त्यानंतर बघा, ही इज अ डॉक्टर. काय इथं, ही इज अ डॉक्टर. आता खूप विद्यार्थी म्हणतील की सर याच्यामध्ये वर्ब नाही, तर वर्ब आहे. हा इज जो आहे हा काय आहे, वर्ब आहे. सर तुम्ही आता म्हणणार सर हे इज नेमकं काय, तर इज हा हेल्पिंग वर्ब आहे. काय आहे, हेल्पिंग वर्ब. जसा इथं सुद्धा तो हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, इथं इज गोइंग म्हणजे या मेन वर्ब सोबत तो काय केला, काय करायला आला, हेल्पिंग वर्ब म्हणून आला. आणि इथे तो हेल्पिंग वर्ब असून तो मेन वर्ब म्हणून या काय करतोय, या वाक्यामध्ये काम करतोय. त्याच पद्धतीने बघा, शी हॅज कम्प्लिटेड द वर्क. बघा आता इथं काय हॅज कम्प्लिटेड, काय वर्क कोणती आपली, हॅज कम्प्लिटेड. कशी, हा हॅज जो आहे तो हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतो आणि हा कम्प्लिटेड हा काय आपला V3. काय आपला हा V3. आता तुम्ही म्हणणार सर हा V2 आहे का V3 आहे, हे कसं ओळखायचं. तर नेहमी लक्षात ठेवा, ज्या वर्बच्या समोर जर हेल्पिंग वर्ब येत असेल तर तो नेहमी V2च असतो. कारण V2 आणि V3 तर सारखा आहे. ओळखायचं कसं, तर ज्या वर्बच्या समोर तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसेल किंवा टू हॅवचं रूप दिसेल, ते आपण समोर बघणारच आहोत, तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं तुम्ही V3. ठीक आहे, तर चला आता बघूया आपण हेल्पिंग वर्ब. तर आता डायरेक्टली तर आपण हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, तर हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब इज इक्वल टू वर्ब. समजते तुम्हाला की वर्ब हा कशाचा तयार झाला, तर वर्ब हा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब यांचा मिळून तयार झालेला. कशांचा, हेल्पिंग वर्ब हा वर्ब हा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब यांचा मिळून तयार झालेला आहे. तर हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार पडतात. हेल्पिंग वर्बचे किती प्रकार पडतात, दोन प्रकार पडतात. हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार कोणता, एक आहे प्रायमरी हेल्पिंग वर्ब, एक कोणता आहे प्रायमरी हेल्पिंग वर्ब, आणि दुसरा आहे मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे, दुसरं कोणतं आहे, मॉडल ऑक्झिलरी. तर मॉडल ऑक्झिलरी हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. आज आपण फक्त कोणता बघणार आहोत, प्रायमरी हेल्पिंग वर्ब. कोणता बघणार आहोत, प्रायमरी हेल्पिंग वर्ब. प्रायमरी हेल्पिंग वर्बचे तीन प्रकार पडतात, टू बी, टू हॅव आणि टू डू. कोणते प्रकार पडतात, टू बी, टू हॅव आणि टू डू. तर आता ही टू बी म्हणजेच काय, आता फक्त एवढ्यावरून आपल्याला कळणार आहे का, टू बी, टू हॅव, टू डू. आपण या वाक्यांमध्ये बघितलं तर यामध्ये आपल्याला टू बी, टू डू, टू हॅव असं तर काहीच दिसलं नाही. आपल्याला दिसतं इज, हॅज, लुक्स, बरोबर आहे, अशा काहीतरी गोष्टी दिसत आहेत. मग इकडे लक्ष द्या, तर टू बी म्हणजे फक्त टू बी नाही, तर याचे काही रूप समोर दिलेले आहेत, बरोबर आहे. याचे रूप बघा, एम, इज, आर. सर्वात अगोदर टू बीचे रूप बघा, एम, इज, आर. प्रेझेंटमध्ये याला म्हणतात एम, इज, आर. ठीक आहे, पास्टमध्ये होतं त्याचं वॉज, वेअर. त्यानंतर फ्युचरमध्ये म्हणतात त्यांना शॅल बी किंवा विल बी. त्यानंतर टू हॅवचे रूप बघा, हॅव, हॅज, हॅड,
शॅल हॅव किंवा विल हॅव. ठीक आहे. तर हॅव हॅज की कुठं असतं प्रेझेंटमध्ये, हॅड कुठे असतं पास्टमध्ये, आणि शॅल हॅव किंवा विल हॅव कुठे असतं फ्युचरमध्ये. त्याच प्रकारे टू डूचे रूप जे आहेत ते डू किंवा डज, काय डू किंवा डज, आणि पास्टमध्ये काय याचं डीड होतं. काय होतं डीड. याचा फ्युचर टेन्स हा बनत नाही. तर सर्वात अगोदर हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. हे प्रायमरी जे हेल्पिंग वर्ब आहे हे खूप महत्त्वाचे, हे प्रत्येकाला पाठ पाहिजे. बरोबर आहे. तर सर्वात अगोदर बघा, आपण स्टेप 1 काय केली, वर्ब बघितला. बरोबर आहे. सर्वात अगोदर वर्बचे आपण 5 फॉर्म तयार केले. पाचवा फॉर्म तयार केला आपण. वर्बचा काय केला, 5वा फॉर्म तयार केला. त्यानंतर आपण बघितलं वर्बचे मूळ 4 फॉर्म आहेत. ठीक आहे. तर एक जर घेतला आपण प्ले, V1 झाला प्ले, V2 झाला प्लेड, V3 प्लेड, V4 प्लेइंग, आणि V4 काय झाला प्लेज. या पद्धतीने आपण त्याचं उदाहरण बघितले. हे सर्व काय वर्ब आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण काही सेंटेन्स बघितले. सेंटेन्समध्ये बघितलं आता आपण इथं इज गोईंग आलं. मग इज हे नेमकं काय आपल्याला माहिती नव्हतं. ठीक आहे. तर इज हा काय आहे हेल्पिंग वर्ब आहे. हे आपल्याला कुठून कळालं, या ठिकाणाहून कळालं. त्यानंतर आपल्याला हे पण कळालं की वर्ब फक्त एकटा नसतो केव्हा. बरोबर आहे. वर्ब म्हणून हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब ह्या दोघांचं मिळून काय तयार होतो, वर्ब तयार होतो. ही गोष्ट लक्षात आली आपल्याला. मग त्यानंतर आपण बघितलं हेल्पिंग वर्बचे 2 प्रकार पडतात. काय बघतोय आपण, हेल्पिंग वर्बचे किती प्रकार पडतात, 2 प्रकार. एक प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि एक मॉडेल ऑक्झिलरी. बरोबर आहे. तर मॉडेल ऑक्झिलरी हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर अगोदर आपण बघूया प्रायमरी हेल्पिंग वर्ब. तर प्रायमरीमध्ये 3 प्रकार पडतात, टू बी, टू हॅव आणि टू डू. ठीक आहे. हे वापरायचं कसं हे आता आणखी आपण शिकणारच आहोत. तर टू बीच्या रूपांमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये बघितलं आपण तर ॲम इज आर येतं, पास्टमध्ये बघितलं वॉज वेअर येतं, फ्युचरमध्ये बघितलं शाल बी किंवा विल बी येतं. आता तुम्ही म्हणणार सर ॲम इज आणि आर केव्हा वापरायचं. बरोबर आहे. ॲम इज आणि आर केव्हा वापरायचं, जर आपण स्वतःविषयी बोलतोय तर आय एम म्हणतो आपण. बरोबर आहे. स्वतःविषयी बोलतोय तर काय म्हणतोय आपण आय एम. स्वतःविषयी बोलायचं असतं, सिंग्युलर व्यक्ती आहे, मग स्वतःसाठी आपण ॲम वापरतो. त्यानंतर इज केव्हा वापरतो, ही इज अ डॉक्टर, ही इज अ प्लेयर. एका प्लेअरविषयी, एका डॉक्टरविषयी जेव्हा आपल्याला बोलायचं आहे त्यावेळेस आपण काय करतो, इज वापरतो. आता आर केव्हा वापरणार, आर आपण वापरतो अनेक वचनी, ज्यावेळेस प्ल्युरल सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट असतो, ऑब्जेक्ट्स असतात. जसं आता आपण म्हणूया दे आर प्लेइंग. काय म्हणूया आपण, दे आर प्लेइंग. आता दे आर म्हणजे काय, ते खेळत आहेत. ते म्हणजे काय, खूप सारे आहेत. एक जण आहे का, नाही. त्याच पद्धतीने वॉज वेअर, वॉज म्हणजेच काय, जसं की एकटाच व्यक्ती आहे. बरोबर आहे. एकासाठी आपण वॉज घेऊ. सिंगल व्यक्ती सिंग्युलर आहे, सिंग्युलर सब्जेक्टसाठी सिंग्युलर टू बीचं रूप, आणि प्ल्युरलसाठी प्ल्युरल टू बीचं रूप. त्याच पद्धतीने बघा टू हॅवचं आहे, हॅव, हॅज, हॅड, फ्युचरमध्ये शॅल हॅव किंवा विल हॅव, आणि त्याच पद्धतीने टू डूचे प्रेझेंटमध्ये जर असेल तर डू किंवा डज घ्यायचं, आणि पास्टमध्ये असेल तर डीड घ्यायचं. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं का. तर आता आपण नेक्स्ट स्टेप बघूया. तर टेन्सेसमध्ये याचा उपयोग कसा होतो, काय बघूया आपण, टेन्सेसमध्ये याचा उपयोग कसा होतो. टू बी प्लस V4. त्यानंतर काय बघायचं आपल्याला, टू बी प्लस V4. ज्या पद्धतीने V3 हा एकटा येत नाही त्याच पद्धतीने V4 सुद्धा वाक्यामध्ये केव्हाही एकटा येत नाही. तो टू बीला नेहमी सोबत घेऊनच येतो. काय करतो, टू बीला नेहमी सोबत घेऊन येतो, कारण टू बी शिवाय त्याचं वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. समजतंय तुम्हाला, याचा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आणि ज्यावेळेस टू बी प्लस V4 असेल त्यावेळेस ते वाक्य असतं तुमचं एनी कंटिन्युअस. कोणतं असतं, एनी कंटिन्युअस. एनी कंटिन्युअस V4 दिसला म्हणजे तुम्ही हे समजून जायचं की हे वाक्य कोणतं आहे, कंटिन्युअसचं आहे. जर तुम्हाला वाक्यामध्ये V4 तर दिसत असेल तर तुम्ही 100% असं म्हणू शकता की ते वाक्य कोणतं आहे, तर कंटिन्युअसचं आहे. पण कोणता कंटिन्युअस आहे हे कशावर तुम्हाला कळेल, तर टू बीचं कोणतं रूप त्याच्यासोबत आलेलं आहे. बरोबर आहे. टू बीचं जर प्रेझेंटचं रूप असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट आले असेल तर पास्ट कंटिन्युअस,
फ्युचर असेल तर फ्युचर कंटिन्युअस, बरोबर आहे. यानुसार काय होत असतं तुम्हाला याचं टेन्स ओळखल्या जातो, काहीच नाही. सर्वात अगोदर हेल्पिंग वर्ब पाठ करून टाकायचे. हेल्पिंग वर्ब, बरोबर आहे. टू हॅवचं रूप जर तुम्हाला कोणी विचारलं प्रेझेंटमध्ये टू हॅवचं रूप काय सांगता आलं पाहिजे तुम्हाला, हॅव किंवा हॅज, बरोबर आहे. पास्टमध्ये काय तर हॅड सांगता आलं पाहिजे. त्यानंतर फ्युचरमध्ये काय शॅल हॅव, विल हॅव हे सांगता आलं पाहिजे. त्यानंतर टू बीचं जर विचारलं तर टू बीचं सांगता आलं पाहिजे तुम्हाला ॲम इज आर प्रेझेंटमध्ये. पास्टमध्ये विचारलं वॉज वेअर, आणि फ्युचरमध्ये जर विचारलं तर शॅल बी किंवा विल बी. आणि त्याच पद्धतीने टू डूचं जर रूप विचारलं तर डू किंवा डज हे येतं प्रेझेंटमध्ये, आणि डीड हे येतं पास्टमध्ये. हा चार्ट जर तुम्हाला पाठ असेल तर यावरून हा चार्ट तुम्हाला एकदम सोपा जातो. हा तुम्हाला वाक्य जर तुम्ही बघितलं तर बघितल्या तुमच्या तोंडून निघतं, अरे हे वाक्य इथं तर V1 आलंय. V1 सिंपल प्रेझेंट. काय V1 म्हटल्यानंतर कोणतं इथं सिंपल प्रेझेंट आहे सर. डोळे बंद करून सांगतो की हा कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर आहे. आता समोर बघा, एक तुम्हाला हा जो चार्ट आहे हा चार्ट पाठ करावा लागेल. V1 V5 जर वाक्यात असेल तर सिंपल प्रेझेंट, V2 असेल तर सिंपल पास्ट, टू हॅव प्लस V3 असेल तर एनी परफेक्ट, आणि टू बी प्लस V4 जर असेल तर एनी कंटिन्युअस. हे अर्ध्या झोपेतून उठून जरी तुम्हाला कोणी विचारलं तर हे तुम्हाला जर पाठ असेल तर तुम्ही वाक्यातला टेन्स ओळखू शकता. तुम्ही सेंटेन्समध्ये कोणता टेन्स आलेला आहे हे ओळखू शकता. तर चला आपण सेंटेन्स बघूया त्यासाठी. तर सर्वात अगोदर बघा, आय प्ले बास्केटबॉल एव्हरी वीक. ठीक आहे, तो काय म्हणतोय, मी बास्केटबॉल जो आहे तो प्रत्येक वीकला खेळतो. प्रत्येक वीकला मी काय करतो, बास्केटबॉल खेळत असतो. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर काय आलेला आहे, याच्यामध्ये तुमचा वर्ब काय आहे, तर वर्ब आहे तुमचा प्ले. वर्ब काय आहे तुमचा प्ले. मग प्ले तुम्हाला माहिती आहे, आणि हे तर V1 आहे. V1 म्हणजे हे वाक्य कोणतं आहे तुमचं, सिंपल प्रेझेंटचं आहे. कोणतं आहे तुमचं, सिंपल प्रेझेंटचं सेंटेन्स आहे. त्यानंतर तुम्ही सेकंडकडे जर बघितलं, आय प्लेड फुटबॉल यस्टरडे. ठीक आहे, म्हणजे काय, मी काल फुटबॉल खेळलो होतो, बरोबर आहे. काय झालं, V2 आला. इथे काय आला, V2 आला. आणि V2 आल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, जर वाक्यामध्ये आपल्याला V2 कुठेही दिसेल तर ते वाक्य कोणतं असतं, सिंपल पास्टचं असतं. कोणतं वाक्य असतं, सिंपल पास्टचं वाक्य असतं. त्यानंतर तिसरं वाक्य बघा, आय एम प्लेइंग बास्केटबॉल नाव. काय सांगितलं, आय एम प्लेइंग बास्केटबॉल नाव. आता या आय एम वरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल, अरे हे कुठंतरी बघितलेलं आहे आपण, बरोबर आहे. म्हणजेच हे काय, टू बी आहे. हे काय, V4 आहे. टू बी प्लस V4 काय झाला आपला, एनी कंटिन्युअस. कोणता होतो, एनी कंटिन्युअस. पण टू बीचं कोणतं रूप आहे, ॲम. ॲम कुठला आहे, प्रेझेंट म्हटलं आहे. मग प्रेझेंटमध्ये असल्यामुळे काय झाला, हा झाला तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस. काय झाला, प्रेझेंट कंटिन्युअस. एकदम सोपी पद्धत आहे. फक्त हा एक चार्ट आणि हा एक चार्ट जर तुम्हाला पाठ असेल तर तुमच्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाक्य तुमच्या समोर ठेवलं तर तुम्ही त्याचा काळ ओळखू शकता. आता बघा, आय वॉज प्लेइंग बास्केटबॉल द होल इव्हनिंग. काय म्हणते तो, मी पूर्ण संध्याकाळ काय केली, मी बास्केटबॉल खेळण्यामध्ये घालवली, बरोबर आहे. मग बघा, वॉज प्लेइंग. आता इतकं जर आपल्याला कळलेलं आहे, आपल्याला वर्ब तर शोधता येते, बरोबर आहे. वर्ब शोधणं आता आपल्यासाठी काहीही खूप अशी मोठी गोष्ट राहिलेली नाही. तर आपल्यासाठी काय झालेली आहे, ती एक छोटी गोष्ट झालेली आहे की आय वॉज प्लेइंग बास्केटबॉल द होल इव्हनिंग. मग आपल्याला वाक्य बघितले आपल्याला काय, आपल्याला कळालं वॉज आलेलं आहे, प्लेइंग आलेलं आहे, म्हणजे आपल्याला वर्ब तर भेटली. काय झालं, आपल्याला वर्ब भेटली. पण आता वॉज हा येतो तुमचा कुठे येतो, पास्टमध्ये येतो. बघा, वॉज कुठे येतो तुमचा, पास्टमध्ये येतो. आणि प्लेइंग हा काय तुमचा V4 आहे. काय, V4. मग वॉज प्लेइंग काय झाला तुमचा, पास्ट कंटिन्युअस झाला. काय झाला, पास्ट कंटिन्युअस. हा काय झाला तुमचा, पास्ट कंटिन्युअस. त्यानंतर नेक्स्ट बघा,
आय हॅव जस्ट प्लेड फुटबॉल. ठीक आहे, काय आय हॅव जस्ट प्लेड फुटबॉल, मी आत्ताच फुटबॉल खेळलो. काय म्हणतो तो, मी आत्ताच फुटबॉल खेळलो. तर हॅव प्लेइंग. ठीक आहे, सॉरी, हॅव प्लेड. आय हॅव जस्ट प्लेड फुटबॉल. आता प्लेड इथंही आलेलं आहे आणि इथंही आलेलं आहे बघा. पण या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, तो हॅवचं एक रूप दिसणार आहे आणि ते काय आहे, हॅव. मग यावरून तुम्हाला कळेल की हा कोणता आहे, V3. हा V2 आहे का, नाही. याच्या समोर जर हॅव आलेला आहे, टू हॅवचं जर एक रूप आलेलं आहे, तर याचा अर्थ हा काय आहे, V3 आहे. मग बघा, हॅव प्लस V3, टू हॅव प्लस V3 काय आहे, एनी परफेक्ट आहे. कोणता आहे, एनी परफेक्ट. हॅव कुठे येतो मग, प्रेझेंटमध्ये. मग हा कोणता झाला तुमचा, प्रेझेंट परफेक्ट. कोणता झाला तुमचा, प्रेझेंट परफेक्ट. त्यानंतर बघा, हॅव बीन प्लेइंग. आता डायरेक्टली, आता सर्वांना काय वर्ब ओळखता येते, बरोबर आहे. मग आपण डायरेक्टली वर्बकडेच वळूया. ठीक आहे, काय सांगते ते, आय हॅव बीन प्लेइंग बास्केटबॉल फॉर 3 hours. मी 3 तासापासून बास्केटबॉल काय करतोय, खेळतोय. ठीक आहे, मग बघा, आय हॅव बीन. आता तुम्ही म्हणणार सर इथं फक्त काय हॅव आणि प्लेइंग, बरोबर आहे. आता तुम्हाला इथं कन्फ्यूज होईल. काय होईल, तुम्हाला वाटेल जसा हा जस्ट इथं मध्ये आला होता त्याच पद्धतीने हा बीन आलेला आहे, बरोबर आहे. मग तुम्ही काय सांगणार, सर हा पण काय आहे, हा पण तुमचा प्रेझेंट परफेक्ट आहे. आय एम सॉरी, हा पण काय तुमचा, सर इथं तर हॅव आलेलं आहे आणि इथं V4 आलेला आहे, तर आम्हाला हे तर दाखवलंच नाही तुम्ही, हॅव सोबत नेहमी V3 येतो, पण इथं V4 आलेला आहे. तर बघा, हॅव बीन प्लेइंग, हा जो बीन आहे हा या बीचा एक V3 आहे. हा जो बीन आहे हा या V2Bचा काय आहे, V3 फॉर्म आहे. कसा, तर बघा, सर्वात अगोदर V1, V2, V3, V4 आणि V5. V1 झाला तुमचा एम, इज, आर. ठीक आहे, त्यानंतर V2 झाला तुमचा वॉज किंवा वेअर. त्यानंतर V3 झाला तुमचा बीन. V4 झाला तुमचा बीइंग. ठीक आहे, V4 काय झाला तुमचा बीइंग. कशासाठी ये, टू साठी. ठीक आहे, टू बीचे V1, V2, V3, V4 जर तुम्ही फॉर्म बघितले तर V1 येतो एम, इज, आर, V2 येतो वॉज, वर आणि V3 येतो तुमचा बीन. मग बघा बरं, हे बीन काय झालं तुमचं V3. मग हॅव प्लस V3, टू हॅव प्लस V3 आहे का. मग हॅवचं कोणतं रूप आलं इथं, प्रेझेंट आलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कोणता झालेला आहे हा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. कोणता झाला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हॅव बीन वरून इतकं तर कळालं आपल्याला प्रेझेंट परफेक्ट आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्हाला टेन्स ओळखायचा आहे त्यावेळेस ह्या बाजूने या बाजूकडे जायचं. ठीक आहे, तर प्लेइंग बघितलं आपल्याला, प्लेइंग बघितलं हे एक तर कळून गेलं की कोणता आहे, कंटिन्युअस टेन्स आहे. मग कंटिन्युअस टेन्स आहे हे जर कळालं तर हॅव बीन म्हटल्यानंतर काय झाला, हा एनी परफेक्टमध्ये कोणता झाला तुमचा, प्रेझेंट परफेक्ट झाला. कोणता झाला, प्रेझेंट परफेक्ट. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच पद्धतीने एक नेक्स्ट बघा, आय हॅड प्लेड बास्केटबॉल व्हेन मॅरी कम. ठीक आहे, आता इथं काय आलेलं आहे, हॅड प्लेड, बरोबर आहे, हॅड प्लेड. मग हॅड काय आहे तुमचा, टू हॅवचं रूप आहे, ही V3 आहे. टू हॅव प्लस V3 काय झाला आपला एनी परफेक्ट. हॅड कुठे येतो तुमचा, पास्टमध्ये, पास्ट परफेक्ट. कोणता आहे तुमचा, पास्ट परफेक्ट टेन्स. ठीक आहे, त्यानंतर लास्ट वन बघा, आय हॅड बीन प्लेइंग बास्केटबॉल व्हेन मेरी कम. आता इथं पण बघा, हॅड बीन प्लेइंग काय आलेलं आहे, हॅड बीन प्लेइंग. तर इथं तर कंटिन्युअस आहे, तुम्हाला माहिती आहे, घ्या लिहून अगोदर कंटिन्युअस. ठीक आहे, त्यानंतर बघा, हॅड बीन काय झालं तुमचं, पास्ट परफेक्ट. काय झाला तुमचा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. मग लिहा इथं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, या पद्धतीनं यानंतर तुमच्या समोर कुठलेही वाक्य जर आले तर त्या वाक्यानुसार तुम्हाला जो आहे
तो टेन्स हा ओळखता येईल. या लेक्चरमध्ये काही गोष्टी कळाल्या नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. ठीक आहे, तर आता एकदा आपण रिवाईज करूया की आपण आज काय काय बघितलं. सर्वात अगोदर आपण बघितलं की बेसिक कन्सेप्ट काय आहेत, इंग्लिश सुरू कुठं करायची. इंग्लिश जर मला शिकायची आहे तर मी नेमकं इंग्लिशच्या कोणत्या चॅप्टरपासून चालू करू. तर तुम्हाला इंग्लिशची बेसिक कन्सेप्ट अगोदर माहिती असेल तर तुम्ही काय करू शकता, इंग्लिशचा जो अभ्यास आहे तो हाय लेवलपर्यंत करू शकता. पण तुम्हाला जर इंग्लिशच्या बेसिक कन्सेप्टच व्यवस्थित माहीत नसेल तर तुम्ही त्या करू शकत नाही. तर बेसिक कन्सेप्टमध्ये आज आपण सर्वात अगोदर बघितलं वर्बचे 4 मूळ फॉर्म आहे. आपल्या समजण्यासाठी आपण काय केलं, वर्बचे 5 फॉर्म तयार केले, V1 V2 V3 V4 आणि V5. V4ला काय, V1लाच ING लावून तयार झाला V4 आणि V1ला यस किंवा ES हा प्रत्यय लागून काय तयार झाला, V5 तयार झाला. बरोबर आहे. तर हे फॉर्म बघितले. तर वर्ब कसा तयार होतो हे आपण बघितलं. वर्ब हा हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. वर्ब हा हे बघा हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब यांचा मिळून काय तयार झाला, तुमचा वर्ब तयार झाला. ठीक आहे. आणि हेल्पिंग वर्बचे प्रकार कोणते, तर टू बी, टू डू, टू हॅव आणि टू डू. तर टू बीचे प्रकार बघा, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी. टू हॅवचे हॅज, हॅव, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. आणि टू डूचे डू, डज आणि पास्टमध्ये येतं त्याचं डिड. हे बघितले आपण हेल्पिंग वर्बचे प्रकार. त्यानंतर आपण बघितलं की आपण जे 5 फॉर्म तयार केले, या 5 फॉर्मपासून टेन्सेस ओळखायला आपल्याला सोपं जातं का, तर तेही आपण बघितलं की जर वाक्यामध्ये V1 किंवा V5 आला तर सिम्पल प्रेझेंट टेन्स तयार होतो. वाक्यामध्ये V2 येत असेल तर सिम्पल पास्ट तयार होतो. वाक्यामध्ये जर टू हॅव प्लस V3 जर येत असेल तर तुमचा एनी परफेक्ट तयार होतो. आणि वाक्यामध्ये जर तुमच्या टू बी प्लस V4 जर येत असेल तर एनी कंटिन्युअस तुमचा काय होतो, तयार होतो. हा चार्ट आणि हा चार्ट हा जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही तुमच्यासमोर कुठलंही वाक्य आलं किंवा अर्ध्या रात्री उठून जरी तुम्हाला कोणी विचारलं की हे वाक्य कोणत्या काळातलं आहे किंवा कोणत्या टेन्सचं आहे तर ते तुम्ही नक्कीच सांगा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी तुम्हाला यापेक्षा ॲडव्हान्स लेवलमध्ये आपण शिकूया. हे लेक्चर कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. ठीक आहे, आजसाठी इथंच आपण थांबूया.